ठाण्याचे वैभव असलेल्या जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचा यंदाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झालेला आहे. यंदाचे हे 31वे वर्ष आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये देवीच्या भव्य मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून सर्वांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या देवीच्या दर्शनासाठी ठाणेकर सज्ज झाले आहेत. या प्रसंगी राजन विचारे यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी विधिवत पूजा करून आरती केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महापालिका नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेवक संजय दळवी, मंदार विचारे, मयूर पवार, अशोक जाधव, महेंद्र पाटील, अमोल हिंगे, सचिन घाटवळ, व्यंकट कांबळे, प्रशांत सातपुते, राजू मोरे, धोंडू मोरे, रवी लोंढे, सुधीर बेलासे, महेश डोमणे, विनायक आंबेकर, हेमंत व्यापारी यांसह अनेक शिवसैनिक, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मला वाटतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव यंदाचं 31वं वर्ष आहे आणि मला वाटतं ही देवी जी आहे धर्मवीर आनंदीके साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या देवीची स्थापना केली होती आणि 31 वर्ष झाले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल नवसाला पावणारी आणि भक्तांच्या आखेला धावणारी अशी ही देवी. मला वाटतं सर्व ठाणेकर महाराष्ट्रातून सुद्धा या देवीचे भक्त आहेत, ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं सर्व ठाणेकर त्याची वाट पाहत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या देवीचं आगमन होणार आहे आणि रामनवमीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सर यंदा काय मंडपाची मुख्य प्रतिमा या वेळेला आपला जो डेकोरेशन जे आहे एक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असं मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न आमचे शागिर म्हणून डेकोरेटर आहे ते करतायत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. देवीचे आगमन गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी भव्य दिव्य अशा मोठ्या मिरवणुकीने होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी सहस्त्रचंडी याग या ठिकाणी चालणार आहेत. आमचे नाशिकचे सुलाके महाराज म्हणून आहेत ते या ठिकाणी त्याचं हे करणार आहेत, नियोजन करणार आहेत. त्याचबरोबर नवदुर्गा पुरस्कार, त्याचबरोबर नवरत्न पुरस्कार ठाणे शहरातल्या सर्व लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींचा. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की या ठाण्यामध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम, तुम्हाला माहिती असेल ठाण्यामध्ये ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम या माध्यमातून होत आहेत. पहिल्या दिवशी जे या ठाणे शहरामध्ये आगरी कोळी मंडळी राहतात आणि त्यांच्या माध्यमातून त्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार त्या ठिकाणी पहिल्या दिवशी त्यांचा मान त्यांना दिलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल वारकरी पंथातल्या लोकांचा जे निवृत्ती महाराज जे आहेत ते त्यांचं त्या ठिकाणी प्रवचन असणार आहे. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी उत्तर भारतीयांचा कार्यक्रम असणार आहे, त्या समाजात केलेल्या चांगल्या व्यक्तींचा गौरव करणार आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नवरत्न पुरस्कार आहे, महिलांसाठी गोंडला आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. असे विविध कार्यक्रम 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करून उत्तर भारतीयांसाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. असा 9 दिवस भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी होणार. नागरिकांना काय आव्हान? मला वाटतं ठाणेकरांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा.